एसआयआर संदर्भात नागपूरमध्ये आज महत्त्वाच्या घडामोडी आहेत. कारण भाजपची आज महत्त्वाची नागपूरमध्ये बैठक आहे. आज सकाळी 11 वाजता या बैठकीला सुरुवात होईल. किरण रिजिजू, रवींद्र चव्हाण, चंद्रशेखर बावनकुळे या बैठकीकरता उपस्थित असतील. या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया नागपूरला आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांच्याकडे. ज्ञानेश्वर, आपण पाहतोय आज सगळ्यांचंच लक्ष नागपूरमध्ये आहे, कारण एसआयआर या प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आलेली आहे. पण यानंतर भाजपची महत्त्वाची बैठक आज होतीये. अगदी लागवीजी, एसआयआर संदर्भात जे आहे ते याच महिन्यामध्ये ही दुसरी बैठक असणार आहे. यापूर्वी सहसंघटन मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये 6 ऑगस्टला नागपूरमध्ये जे आहे ते बैठक पार पडली होती, ज्यामध्ये पूर्व विदर्भामध्ये जे आहे ते एसआयआर संदर्भामध्ये जी आकडेवारी होती ती अतिशय कमी होती. त्यामुळे त्या बैठकीत नाराजी देखील व्यक्त करण्यात आली होती. त्यामुळे आजच्या बैठकीत सुद्धा जे आहे ते या संदर्भात जे आहे ते चर्चा होण्याची शक्यता आहे आणि सोबतच याबद्दल जे आहे ते अधिक वेगाने कामाला लागा अशा पद्धतीच्या सूचना जे आहेत ते कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना दिल्या जाऊ शकतात. सोबतच केंद्रीय पातळीवर ज्या काही योजना राबविल्या जातात, प्रदेश पातळीवर ज्या काही योजना राबविल्या जातात, त्याचं काम जे आहे ते जमीन पातळीवर जे आहे ते होत आहे की नाही याचा सुद्धा एकूणच जे आहे ते आढावा या माध्यमातून जे आहे ते घेतला जाऊ शकतो. त्यामुळे या बैठकीला जे आहे ते महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे असतील, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि केंद्रीय मंत्री किरण रिजिजू हे या बैठकीला उपस्थित राहणार आहे. त्यामुळे सद्यस्थिती जर पाहायला गेलं तर पूर्व विदर्भामध्ये एसआयआर संदर्भात जे आहे ते अत्यंत कमी प्रतिसाद मिळाल्याचं जे आहे ते नेतृत्वाला जे आहे ते माहिती प्राप्त झाली. त्यानुसारच जे आहे ते या ठिकाणी जे आहे ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी बैठक आजची महत्वाची असेल आणि आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती कार्यकर्त्यांची एका प्रकारची ही चाचपणी अशी म्हणता येईल. कारण की प्रदेश लेवलच्या जे काही कार्यक्रम असतील आणि केंद्रीय पातळीवरील कार्यक्रम असतील, ते कार्यक्रम जर कार्यकर्ते घरोघरापर्यंत, नागरिकांपर्यंत पोहोचत आहे की नाही याचं सुद्धा निरीक्षण या माध्यमातून घेतलं जाणार आहे. एकूणच त्यामुळे या बैठकीकडे सध्या सगळ्यांचं लक्ष लागले. अगदी ज्ञानेश्वर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.